आताच ऋषी भाऊंच्या घराच्या वस्तू शांतीला गेलो होतो. प्रश्न पडला, एका कॉमेडी क्रिएटरने एवढं लक्झरी साम्राज्य उभं कसं केलं. पण या यशामागे किती अपमान आणि किती रात्रीचं रडणं दडलंय हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. ही गोष्ट आहे 2020 ची. टिकटॉक रात्रीतून बॅन झालं आणि करिअर संपल्यासारखं त्या दोघांना वाटलं. त्यांनी पुन्हा शून्यातून इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स बनवायला सुरुवात केली. लोक हसले, काहींनी तर अक्षरशः टोमणे मारून टॉर्चर केलं. अरे हे काय चाळे चालले तुमचे, असे म्हणून हिणवलं सुद्धा. 2022 मध्ये फॅमिली प्रॉब्लेम्समुळे डिप्रेशनचा सुद्धा सामना करावा लागला. खिशात पैसे नव्हते, पण डोक्यात एकच ध्येय होतं, कंटेंट कंटेंट आणि कंटेंटच. रोज व्हिडिओ बनवायचे, युट्यूबवर व्लॉगिंग सुरू केलं. नंतर कष्टाच्या पैशातून सेकंड हँड अल्टो घेतली. सह्याद्री कपड्याचा ब्रँड सुरू केला. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. जून 2023 ला त्या अल्टोचा भयंकर ऍक्सिडेंट झाला आणि ऋषी मरणाच्या दारातून परत आला. ऍक्सिडेंटला सावरता सावरता पोराचे 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले. यशाची चिडी चढतच होता. कपड्याचा ब्रँड वाढवला, किड्स वेअर, मेन्स वेअरच्या ब्रँचेस काढल्या आणि 2025 मध्ये थार रॉक्स आणि स्कॉर्पिओ एकाच दिवशी दोन्ही गाड्या दारात उभ्या केल्या. आणि डिसेंबर 25 ला स्वप्नातल्या घराचं जे स्वप्न ऋषीने आणि आरोहीने उघड्या डोळ्यांनी बघितलं होतं ते पूर्ण झालं. हे यश एका दिवसात मिळालेलं नाही मित्रांनो. हे फळ आहे त्यांच्या रोजच्या संघर्षाचं, न थांबता केलेल्या मेहनतीचं आणि कधी हार न मारणाऱ्या जिद्दीचं. माझा ऋषीभाऊ आणि आरोही तुम्हाला दोघांनाही सलाम. चव आहे अस्सल गावरान गुळाची, म्हणूनच भारतातील नंबर 1 जॅगरी प्रीमिक्स आहे लय भारी.